साधा सरळ प्रश्न, या 18 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील? हो म्हणा किंवा नाही म्हणा. हा, आणले असतील. कितीतरी महाराज लोक तुम्ही इथं आणले असतील, कितीतरी महाराज लोक वाट. आता जमलं. त्यातले किती महाराज गेले असतील? तुमचं काय चुकलं? मध्ये कोरोनाचा काळ होताच की, एखादा गेला असन, आपल्याला काय माहिती. हा, मग इकडे आलेत का बाबा? अरे वा वा वा. मग माझा सांगण्याचा मुद्दा काय, प्रश्न समजून घ्या. एवढे महाराज लोक तुम्ही इथं आणले, मग हा सप्ताह करायचा कशासाठी? 18 वर्ष चालू आहे. सप्ताह करण्याचा हेतू काय, त्याच्या मागचं प्रयोजन काय, केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा? का सप्ताह करायचा? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह का? बघा आता मी सांगतो, नीट आहे का. सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते. नीट आहे का. देव, देश, धर्म. प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. आता जरा बारीक आहे का बरं का, तरुण पोरं. पूर्वी जे लोक होते, पूर्वी ते देशप्रेमी होते. कसे होते? बोलत जा, कसे होते? देशप्रेमी. पूर्वीचे लोक देशप्रेमी होते, आताचे देशी प्रेमी. काय अवघड आहे का? पूर्वीचे देशासाठी प्राणार्पण करायचे, देशासाठी. आताचे वन बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला रविवारी खलास. तानच मिटला. विठाला विठाला आता इथं पोरं बसलेत पुढं. शाळेत जाता का तुम्ही? अजिबात घाबरायचं नाही. शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. मी एकाला कीर्तनात प्रश्न विचारला, शाळेत प्रतिज्ञा आहे का? तो म्हणला आम्ही एकाच बाकड्यावर बसतो. असं नको व्हायला. प्रतिज्ञा इंग्लिश मीडियम आहे का मराठी? हा, मराठीच आहे ना. मग प्रतिज्ञा आहे का शाळेत? काय? घाबरू नको. बरं आठवलं हो, सांग. प्रतिज्ञा आहे का? काय? बाबांनी सांगितले हो, तवर दुसऱ्याचाच होता देश. भारत शब्द काय वापरला? भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर वापरलाय, माझा. का आपला? शब्द काय वापरलाय? माझा. माझं म्हटलं की प्रेम असतं. माझं म्हटले हो प्रेम. जसं आपण म्हणतो गाडी, आवाज येऊ द्या. गाडी, बंगला, जमीन, बायको. तरी ते हळूच म्हणलं माझी. नाही तरी म्हणतोय, बायको नाही तरी म्हणतोय माझी. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं हे तर हे मंदिर आहे. मंदिर, मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर आपलं मंदिर, गावचं मंदिर, म्हणजे सार्वजनिक. आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं. आता माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, हा माईक आपला आहे, माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? माईक माझा. माझं म्हटलं प्रेम असं. जसं भारत माझा देश आहे. विठाल विठाल देशाविषयी प्रेम असावं महाराज. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा. खरंच नाही महाराज. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय हिंद, जय हिंद, जय. देशाविषयी प्रेम असावं महाराज. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा धर्म.
धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. माणूस की आपला धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे आपला काय धर्म आहे. आता पुढचा प्रश्न नीट आहे का? खरा धर्म टिकवला कोणी? आता हे मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे, कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. मला एक सांगा, शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, मंदिरावरती कळस राहिले असते का? दारापुढं तुळस, तुमच्या सप्त्याला 18 वर्ष झाले असते का? हा, आजचा महाराज आला असता का? सप्ताच नाही तर महाराज कुठं? म्हणजे खरे उपकार कोणाचे? बोला मोठेने. छत्रपती शिवाजी महाराजांचे. बरं, त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेबांनी जर चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर केले नसते तर स्वराज्याची निर्मिती झालीच नसती ना. आता बोला उपकार कोणाचे? जिजाऊ मासाहेबांचे. बरोबर आहे. म्हणून त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन केले बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई. हा टाळकरी टाळकरी. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा दैवत 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 छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, छत्रपती नामचं दैवत छत्रपती. अंधार झाला, अंधार झाला, अंधार फार झाला, अंधार झाला, दिवा पाहिजे, अंधार झाला, दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय भवानी, अरे जय भवानी, 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 भवानी. इकडं माझं भावानी भावानीच चालले, तुमचा आवाज का यायचा? छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला.
प्रमाणे बघा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या. सप्ताह कशासाठी करायचा? गेलं बॉम्बाला कीर्तन. देव, देश, धर्म, 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष 18 दिवस. 3ऱ्या दिवसाची सेवा कोणाच्या वाटेला आली? कोण म्हणलं? वैभवच्या. हा, वैभव महाराजांच्या वाटेला आली. हे माझं मी भाग्य समजतो. कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला विठाला विठाला, हा विठाला आजचा अभंग भाग्यवान माणसाची लक्षणे सांगणार आहे महाराज. आता नीट लक्ष द्या. बघा, या जगामध्ये जाणणारे खूप थोडे आहेत. किती आहेत? जाणणारे खूप थोडे, मानणारे त्याच्यानंतर नंबर लागतो, आणि म्हणणारे तर विचारूच नका. विठाला विठाला मग तुकोबराय म्हणतात, जो देवाची भक्ती जाणतो, ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, तो पुतळा कशाचा आहे? दैवाचा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा कशाचा? दैवाचा. आता नीट लक्ष द्या. जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. अर्ध शहाणा, नीट आहे का बरं का? एक जरी शब्द चुकला तर ते लिंक लागणार नाही. अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा, आणि तिसरा अति शहाणा, दीड शहाणा. हा तिसरा प्रकार. आता नीट लक्ष द्या. अर्ध शहाणा म्हणजे ज्याला येतं थोडं दाखवतो. काय अवघड आहे का? माझी भाषा समजते ना? ज्याला येतं थोडं पण दाखवतो जास्त. येतं 4 आना दाखवतो 12 आना. त्याला म्हणायचं अर्ध शहाणा. नीट आहे का? पूर्ण शहाणा म्हणजे जो ऐकतो जास्त, बोलतो कमी. कमी बोलतो, ऐकतो जास्त, हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. आपलं संप्रदाय वर्णन करतात की झाडाला जेवढे फळं लागतात तेवढं ते झाड असं वाकत जातं. तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल तेवढं माणसाने नम्र राहायला पाहिजे. पण इथं लागतो कोण? शहाणा तो धनी. आणि तिसरा जो प्रकार आहे अति शहाणा, दीड शहाणा. आपल्या मराठीत एक म्हण आहे, म्हण, अति शहाणा त्याचा बैल. या म्हणीप्रमाणे दीड शहाणा अति शहाणा. विठाला 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 विठाला. मग तुकोबराय म्हणतात, किती जरी शहाणा असला, नीट आहे का? किती जरी शहाणा असला पण देवाची भक्ती जर जाणत नसेल तर काहीही उपयोगाचं नाही. आणि कनो हे माझे मन, हो का पंडित, पंडित जरी असला तरी काही उपयोगाचं नाही. देवाविषयी काय पाहिजे? जिव्हाळा पाहिजे. मला जिव्हाळा, जिव्हाळा फार महत्वाचं आहे. मग देवाची भक्ती करण्यासाठी साधन. आता नीट लक्ष द्या. शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता असं तसं राहिलं नाही. मी नेहमी सांगतो, घरामध्ये एक मत पाहिजे. ज्या घरात एकी असते ना त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी फार महत्वाची महाराज जीवनामध्ये. एकी पाहिजे. नाहीतर असं मोठं खटलं, खटलं कळतं तुम्हाला? खटलं शब्द कळतो ना? मोठं कुटुंब. असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. कारण त्या घरात काय नाही? बोला पटकन. एकी नाही. एकी महत्वाची महाराज. शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे
पैसा अन्न पचवण्यासाठी पाहिजे हा पित्त, आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे वा 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 चित्त. नामरूपी जडले चित्त त्यांचा दास मी अंकित. नामरूपाचा मेळ पाहिजे आणि मेळ बसण्यासाठी साधन भक्ती. भक्ती किती प्रकारची? 9 प्रकारची. श्रवण मनन कीर्तन पादसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विधा भक्ती. आणि ही भक्ती जो जाणतो भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कनो हे माझे मना. हो का पंडित शहाणा. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ कीर्तनाला अजून सुरुवातच आहे का? विठाला 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 आता नीट लक्ष द्या. भक्ती भरपूर प्रकारची महाराज. देशभक्ती, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती, देशसेवा, राष्ट्रसेवा, मातृसेवा, पितृसेवा. पण भक्ती या शब्दाचा अर्थ काय? देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला भक्ती म्हणतात. हो, नाही तर भक्ती भरपूर प्रकारची आहे महाराज. पण भक्ती कुठली पाहिजे? देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे महाराज. आपली भक्ती म्हणजे निव्वळ मनाच्या मार्गानं. उदाहरण देऊ का तुम्हाला? बसणारी मंडळी देऊ का? महिला मंडळ, श्रावण महिन्यात नागपंचमी येते. येते का नाही? अहो येते का नाही? येते. तुम्ही कुठं जाता? हा वारुळाव. कशाला? कोणाची पूजा करायला? नागोबाची पूजा करायला. वा 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 वा. मग तुम्ही एवढ्या लांबून वारुळावर जाता, श्रद्धेनं एवढं पूजा करता, नागोबा प्रसन्न होतो. मग नागोबा म्हणतो बास झाला, आता बाई एवढ्या लांबून आली का नाही, आता आपण बाईच्या घरी जाऊ. मग नागोबा घरी येतो. मग नागोबा घरी आल्यानंतर तुम्ही काय म्हणता? या 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 महाराज, काय घेणार? चाय कॉफी कोल्ड्रिंक, बसा आमच्या सोप्यावर. काय करतो? महिला मंडळ काय करता? पळून जाते. काय म्हणता बाबा? काठीनं, म्हणजे काठीनं पूजा करता तुम्ही. आणि तेव्हा कोणाची पूजा करत होते? नागोबाची. नागोबा घरी आल्यानंतर काठीने. ही भक्ती नेमकी कोणती बाबा? ही भक्ती देवाला आवडती काय? काय अवघड आहे का? ही भक्ती देवाला आवडत नाही. देवाला भक्ती आवडली पाहिजे. हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडती देवा, हे जिथोर भक्ती आवडते, हे जिथोर भक्ती आवडते, हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडती देवा, आवडती जिथोर भक्ती आवडती देवा. संकल्पविमय संसाराची, संकल्पविमय संसाराची, संकल्पविमय संसाराची ठेविले अनंत दैसाची राहावे, ठेविले अनंत दैसाची राहावे. संकल्पमय संसाराची, संकल्पमय संसाराची, संकल्पमय संसाराची ठेविले अनंत दैसाची राहावे, ठेविले अनंत दैसाची राहावे, राहावे. देवाला भक्ती कोणती आवडते? संकल्पावी माया संसाराची. कोणत्या संतांनी संसार सोडून द्या असं सांगितलं? संसारावरच थोडं प्रेम कमी करा एवढं सांगितलं. देवाकडे वळवा, संसार सोडा सांगितलं. प्रपंची सोनी परमार्थ साधावा, प्रपंची सोनी परमार्थ साधावा, प्रपंची सोनी परमार्थ साधावा, प्रपंची सोनी परमार्थ
संपत महाराज मिक्स चाली म्हणतात, लय एक्सपर्ट आहे, मिक्स चाली म्हणतात. तरी त्यात मी 6 चाली ऐकल्या होत्या, पण असं वा वा वा. प्रपंच सोडून द्या असं कोणी सांगितलं नाही, संसार सोडून द्या असं कोणी सांगितलं नाही. संसारावरचं थोडंफार प्रेम कमी करा एवढं सांगितले संतांनी महाराज. प्रपंच करून परमार्थ करा. आता लग्नाचं तर लय अवघड झालंय, ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माय का काय बघता? अहो माझं झालंय, त्यांना वाटलं महाराजाचं झालंय का नाही. लय अहो, त्यांच्या नजरच बदलल्या हो. अवघड आहे. मग ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, ज्याचं राहिलंय ते रोज एकच गाणं ऐकतं मोबाईलमध्ये, एकच. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ, पुढं काय कैसे हुआ आणि कब हुआ. हा शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी. अवघड आहे महाराज. मी नेहमी सांगतो, घरात प्रेमाचं वातावरण राहू द्या. पती पत्नीने सुद्धा एकमेकाला समजून घेतलं पाहिजे घरामध्ये. बघा, घरात वातावरण चांगलं असेल तरच परमार्थ होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, घरात वातावरण चांगलं राहू द्या. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचा नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, मागच्या. म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण मागच्या चाकानं भाव खायची गरज, बोला पटकन, गरज का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं माग खड्ड्यात जाणारच ना. मग बॅलेन्स महत्वाचा, समतोल असावा. याचं पुढचं वाक्य सांगू का एक? बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा, ते मायकच पाहत आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? फक्त गेला बॅलन्स, बिघडला. बॅलन्स महत्वाचं. एकमेकाला समजून घ्या, प्रेमानं राहा महाराज. दुसरं काय असतं महाराज? ज्याची बायको एका शब्दात ऐकते ना, एका शब्दात, तो झोपडीत जरी असला तरी समजायचं आपण बंगल्यात. आणि कितीही सांगा ऐकतोच नाही. तो बंगल्यात जरी असला तरी आपण समजायचं मसन वाटेत. काय करता महाराज? एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, एकमेकांचं ऐकलं पाहिजे, वातावरण चांगलं पाहिजे. देवाला भक्ती कुठली आवडते? याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. मनाच्या मार्गाने भक्ती करू नका, देवाला जी भक्ती आवडती ती भक्ती करा. आता पुढचा मुद्दा ऐका. या जगामध्ये तिघांना किंमत आहे, धनवान, विद्वान, व्यवहार चतुर. धनवानाला किंमत राहणारच का? धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी, धनवंताला किंमत राहणार महाराज. मग तो आचरणाने किती का वाईट असला, वागायला किती का वाईट असना, त्याच्याकडे पैसा लोक म्हणणार भाऊसाहेब त्यांच्यासारखा माणूस नाही, हो आबासाहेब त्यांच्यासारखा माणूस नाही. कारण त्यांच्या काय, बोला पटकन, काय? पैसा. हा, धनवानाला किंमत आहे, विद्वानाला किंमत आहेच, विद्वानाला किंमत आहेच महाराज. मला एक सांगा, पगार जो आहे, पगार तो तुमच्या तब्येतीवर आहे का बुद्धीवर आहे? बोला पटकन. बुद्धीवर आहे. तब्येतीवर जर पगार असता, दांडग्यांना मोकार पगार भेटला असता, मायासारखे मेले असते अशीच.
पगार कशावर? बुद्धीवर. म्हणजे विद्वानाला किंमत आहे, धनवानाला किंमत, आणि जो व्यवहार चतुर आहे त्याला जगामध्ये किंमत आहे. तिघांना किंमत आहे. असे 3 जण तुकोबाऱ्यांकडे गेले आणि तुकोबाऱ्यांना गेल्यानंतर तुकोबाऱ्यांना म्हणले जय हरी. तुकोबाऱ्या म्हणले जय हरी. तुकोबाऱ्या म्हणाले भक्ती वगैरे काय करता का नाही देवाची? ते 3 जण म्हटले आम्हाला इंटरेस्ट, आम्ही धनवाने विद्वाने व्यवहार चतुरे, आम्हाला देवाची भक्ती करायची गरज नाही. तुकोबाराय म्हणले धनवान जरी असला, विद्वान जरी असला आणि व्यवहार चतुर जरी असला तरी देवाची भक्ती करावीच लागेल. आणि जो देवाची भक्ती करतो तो पुतळा दगडाचा नाही, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा कशाचा आहे? तुझी दैवाचा पुतळा, संपत महाराज क्या बात आहे. मला एक सांगा बरं, एक साधा सरळ प्रश्न विचारतो तुम्हाला. गायन करणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? मग कधी मी घरी गेलो सांगणार का? मला बोलत जा ना. गायन करणं सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. त्याच्या मागं कष्ट आहे महाराज. काय ना, नुसतं सा लावायला वर्ष जाते. दिसतंय तेवढं सोपं
नाही महाराज, कष्ट आहे त्याच्या मागं. मृदंग वाजवणं सोपं आहे का? बोट फुटतात रियाज करू करून, बोटातून रक्त येतं. 8-9-10 वर्षाचं मागं तप आहे, तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं. असं आज घेतला पकवाजून एवढं सुंदर असं नाही महाराज. ते दिसायला सोपं वाटतं महाराज, ऐकायला चांगलं वाटतं, पण त्याच्या मागं कष्ट किती आहेत. गायला ऐकायला सोपं वाटतं, त्याच्या मागं कष्ट आहे महाराज. बरं ते राहू द्या, कीर्तन करणं सोपं आहे का हो? तुम्ही माया पुढे नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर तुम्ही माझ्या मागं काय म्हणता ते महत्वाचं आहे. चांगलं ऐका महाराज, आता एवढे सुंदर मृदुंग वादक येतं, सुंदर गायक मंडळी, महाराज मंडळी, आम्ही सगळी उपस्थित आहे. आमच्याकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात असं वाटत असेल की महाराज लोकांची लई मजा आहे, तेव्हा मागं हसले म्हणजे वाटते, पण मजा नाही महाराज. तुम्हाला सांगू का, रॉकेट माहिती आहे? रॉकेट, पोरांना रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय, पण त्या रॉकेटचा माग दूर किती निघतो हे तुम्हाला माहित का? रॉकेटला कोणाला? मग तसं आमच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमचा माग दूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला माहित नाही. सोपं नाही महाराज. एक सांगू का तुम्हाला, आता विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर. किती 35,000. दिवसही गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जायला याची गॅरंटी नाही. तुम्ही काय घरी जाऊन देत नाही मला आज. सोपं आहे का महाराज? अजिबात नाही महाराज. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही रोज गाडीमध्ये शिजतो, पण तुमचं असणार आमच्यावरती प्रेम आहे महाराज. सोपं आहे का महाराज? एक जण तर मित्र नुसता कणायचा माझ्या पुढं भेटल्यावर, महाराज तुमची लय मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना, म्हणा. हा, कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतंय? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस टाकलं त्याला गाडीमध्ये. 8 दिवस त्याला असं फिरवलं महाराज, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं ते गाडीत. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या देवाकडे, जावे त्याच्या वंश. वंशा तेव्हा कळे महाराज. सोपं नाही महाराज. हो, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात काय आहे महाराज? काय आहे स्वर्गात? मला एक सांगा बसणारी मंडळी, तुम्ही आता किती वेळ झाले? 1.5 तास होऊन गेले तुम्ही माझ्या कीर्तनाला बसलीत. तुम्हाला घरची आठवण झाली का? महिला मंडळ नाही? मग तुम्ही आता स्वर्गात आहे. वर काय? सगळं इथंच आहे ना महाराज. वर काय ते अजून मला माहित नाही, कारण मी अजून गेलो नाही म्हणतात. मग जावा अशी इच्छा नाही. वर काय ते मला माहित नाही. मी जेव्हा वर जाईन तेव्हा तुम्हाला मिस कॉल देईल आणि मग मी सांगेन वर यायचं का नाही. सगळा आनंद तो इथंच आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म. इथं आनंद आहे महाराज.
आजचा जर सप्ताह पाहिला तर कुंभारवाडीमध्ये चालू आहे असं वाटतच नाही. आजचा सप्ताह जसं काय पंढरपूरच्या वाळवंटात चालू आहे असं वाटतंय महाराज. एवढं सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन आहे महाराज. आनंदाचं वातावरण आहे. आजच्या सप्त्याच्या निमित्तानं देवाकडे एकच मागायचं, हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे, एवढंच देवाकडे मागायचं. वा वा वा, सुंदर महाराज. शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, कारण शेतकऱ्यासारखे कष्ट कोणी करत, बोला पटकन, करत नाही महाराज, अजिबात नाही. तुम्ही एखाद्या कापड दुकानदाराशी दोस्ती करा आणि त्याला म्हणावं एखादं मीटर कापड उसनं देईल का? हो देईल का? अजिबात नाही. आता सोनाऱ्याशी दोस्ती करा, म्हणावं एखादा अर्धा ग्राम, काय म्हणन तो तुम्हाला उभं सुद्धा करणार नाही, निघ म्हणन. आता शेतकऱ्याशी दोस्ती करा, त्याला म्हणा 4-5 किलो कांदे दे, तो म्हणन 4-5 किलो, अरे 51 किलोची गोण घेऊन जा म्हणणारा फक्त शेतकरी आहे महाराज. शेतकऱ्यासारखं उदार अंतकरण कोणाचं नाही, म्हणून शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हो, शेतकरी कष्टाचं खातो महाराज, म्हणून कष्टाचं खाऊ, फुकटचं खाऊ, फुकटचं खाऊ. याच्या पुढचं एक वाक्य सांगू का? देवाचं, भावाचं आणि गावाचं कधी फुकट खाऊ. ज्यांनी देवाचं, भावाचं, गावाचं फुकट खाल्ले, तुम्ही इतिहास तपासून बघा, इतिहास त्याचं वाटोळच झाले महाराज. देवाचं, भावाचं, गावाचं खाऊ नये, कष्टाचं खावं, फुकटचं खाऊ नये महाराज. शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, गाय राजमाता आहे, हिंदू धर्म टिकू दे. हिंदू धर्म टिकला पाहिजे. आपण आपल्या पोरांना म्हणतो कधी चल कीर्तनाला, चल भाजनाला म्हणतो का? महिला मंडळ म्हणतो का? नाही. उलट त्याला म्हणतो तू अभ्यास कर, याच्यात पडू नको, अजिबात पडू नको. हे करायला आम्ही आहे ना. आपल्या पोरांना कळलं पाहिजे शिवजयंती काय असते, रामनवमी काय असते, हनुमान जयंती काय असते, मकर संक्रांती, हे सगळं संतांची पुण्यतिथी काय, हे आपल्याला आपल्या पोरांना कळलं पाहिजे महाराज. आणि सुरुवात ही घरापासून झाली पाहिजे, सुधारणा घरापासून झाली पाहिजे. हिंदू धर्म, आज संकट माणसांवर नाही, संकट धर्मावर आहे महाराज. धर्म टिकला पाहिजे, हिंदू धर्म टिकला पाहिजे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकलं पाहिजे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं पाहिजे, हसलं पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात, अहो ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात आणि गर्दीत घुसता येतं, घुसता येतं. चला हसलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे. आणि जो मोकळ्या मनानं हसत नाही ना, आतल्यात हसतो ना असं लपून, त्याला अटॅक येतो. तुम्ही बातम्या वाचता का नाही? 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक, 40 वयात अटॅक. हे काय अटॅक येण्याचं वय का? अटक येतो माणसाला. पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन, याच्यामुळे माणसाला अटॅक येतो. आपले पूर्वज बघा, आजोबा पंजोबा, काय होतं त्यांच्याकडं? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावर समाधानी. पैशांची जास्त हाव, त्या काळात दवाखाने सुद्धा जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं का? समाधान. आज माणसाला समाधान. इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. जे पुढं बसलेले आहे का, ज्यांना दिसत नाही त्यांना मी सांगतो, एकीने सुद्धा हात वर केला नाही. आणि जिने कोणी एकीने केला असेल चुकून, तिने सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमच्या शेजार कोणी. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही महाराज, नाही पाहू शकत महाराज. मी नेहमी सांगतो उदाहरण, शेजारच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड फॉर्च्युनर शेजारच्या दारात, याच्या छातीत चमक आली. बघता काय माझ्याकडं, मेलं ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती.
अहो हे मेलं ना घेणं न देणं. का? समाधान नाही. समाधानी पाहिजे. आणि मी नेहमी एक वाक्य म्हणतो, एक वेळ माणसानी मळका असाव मळक. कुंभारवाडी मळका असाव पण मोकळे मन रसाळ बाणी, 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 मोकळे मन रसाळ बाणी. समाधानी पाहिजे. कसं पाहिजे माणूस? मन मोकळं पाहिजे. आता नाही. आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुखी, स्वतःच्या दुःखानं. तुम्ही तर बोलायचे पण झाले. दुसऱ्याचं सुख पाहून दुखी, स्वतःच्या दुःखानं नाही महाराज. म्हणून समाधानी राहा महाराज. समाधान फार महत्वाचं. जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा कशाचा? दैवाचा. इथं आलो होतो आपण. आता नीट लक्ष द्या. पुतळे भरपूर आहे. पुतळे दिवसा पा तसेच, रात्री पा कधी हसती नाही, कधी रडती नाही. बरं पुतळे कशाचे? दगडाचे, लोखंडाचे, सोन्याचे नाही. सोन्याचे ठुणारच नाही लोक. मग ते पुतळे दैवाचे आहे का हो? नाही. दैववान कोणाला म्हणतात? जो देवाची भक्ती जाणतो तो दैवान. जिव्हाळा पाहिजे. जिव्हाळा. जिव्हाळा शब्दाचा अर्थ काय? झरा. झरा झरा कळतो का? पाणी झऱ्याचं टिकत का वड्याचं? झऱ्याचं. वड्याचं? आलं संपत महाराज. आलं. नव्या लग्नाचा आनंद टिकतो का आला तसा जातो? आलं. काय झालं? पालक क्षणोक्षणी, पालक क्षणोक्षणी, पालक महाराजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आनंद टिकला पाहिजे पण टिकत नाही. आलं गेलं. झरा टिकत, वड्याचं टिकत नाही महाराज. मग जिव्हाळा म्हणजे झरा. जे टिकत त्याला म्हणतात जिव्हाळा. प्रेम कोणी करायला मोकळं. फुकट प्रेम कोण करीन का? करीन. समजा आजोबा गावात गेले आणि घरी आले, नातू कधी जवळ येतो? काय गोळ्या वेळ्या आणल्या तर? गोळ्या नको आणू द्या, नातू आजोबाला गोळ्या घालीन. त्याचं काय घेऊन असलं? म्हणजे फुकट प्रेम कोणी करत नाही महाराज. प्रेमात कोणी शक्ती घेतं का? असंच एक पोरग नवीन प्रेमात पडलं, नवीन आणि प्रेमात पडल्यानंतर त्यांनी त्याच्या प्रियसीला मेसेज केला, गर्लफ्रेंडला तुमच्या भाषेत.
मेसेज केला ना, मेसेज काय केला माहितीये का, हसत असशील तर हसू पाठव. आता ते त्याला त्याला जमणार ते, पण मी जरा प्रयत्न करतो, नाही तर तुम्ही माझ्यावर संशय घ्यायला बसले. तुमचा काय आहे? हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर आसू पाठ. हा 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 येते, तुम्हाला पण येते. हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर आसू पाठव, झोपलेली असेल तर स्वप्न पाठव. बघा आता, जागी असशील तर शुभेच्छा पाठव. ती पोरगी जरा हुशारच होती. ती म्हणली भांडी घासती, खरकट पाठवू का? या प्रेम या प्रेम या प्रेमाला काही किंमत आहे का हो? अजिबात नाही. हे प्रेमाला किंमत नाही महाराज. प्रेम कसं पाहिजे? जिव्हाळ्याचं झरा. आणि जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा दैवाचा आहे. इथपर्यंत आपण आलोय. याच्या पुढे जाऊन सांगतो, मग किती शहाणा असू द्या, समाज प्रबोधनकार असू द्या, भागवताचार्य असू द्या, रामायणाचार्य असू द्या, शिवचरित्रकार असू द्या, राष्ट्रीय कीर्तनकार असू द्या, नाही तर आणखी कोणी असू द्या महाराज, देवाविषयी जिव्हाळा नसेल तर त्या पंडितकीला काहीही महत्व नाही. हेच अभंगाचं दुसरं चरण. हो आणि कना हे माझे मन, माझे मन आणि कना हे माझे मन, माझे मन आणि कना माझे मन, माझे मन आणि कना माझे मन, माझे मन ओ आणि कना हे माझे मन, माझे मन 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 ओ का पंडित शहाणा, ओ का पंडित शहाणा, ओ का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, ओ का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा आणि कना हे माझे मन, माझे मन आणि कना हे माझे मन, माझे मन आणि कना हे माझे मन, माझे मन आणि कना हे माझे मन, माझे मन, माझे मन, माझे मन आणि गणो हे माझे म्हणा, हो का पंडित शहाणा. किती पंडित असू द्या, जिव्हाळा नाही काही उपयोगाचं नाही. मग त्यासाठी साधन भक्ती, भक्तीसाठी नामारूपाचा मेळ पाहिजे. हो बघा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, ते साधू संतांनी 450 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण लोक ऐकत नाही. आणि कधी कधी होतं काय, आपण कीर्तनात एक सांगतो, लोक वेगळाच अर्थ करतात. मी एका कीर्तनात म्हणलं, जसं प्याराल तसं उगवेल, जसं प्याराल तसं उगवेल. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो आणि माझ्याजवळ एक जण आला. मला म्हणला, महाराज तुम्ही बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणला जसं प्याराल तसं उगवेल. म्हणलं बरोबर तर आहे, प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन, फळे रसाळ गोमटी. म्हटलं काय चुकीचं आहे? तो म्हणला साप चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, शेंगदाणा टरफाला आलो कुठून? मग त्याचं म्हणणं काय होतं, शेंगदाणाला डायरेक्ट काय आलं पाहिजे? त्याला म्हणलं टरफलाच्या आतमध्ये आहे ना. नाही नाही नाही, जे पेराल ते
माझी अकलच बंद झाली हो. पण त्याला म्हणलं तर मी महाराजच. मी म्हणलं काय उत्तर पाहिजे ना, देतो, फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. तर मला ठीक आहे, गेलोच्या घरी त्याने कपात चहा आणला. म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोच बटर बिस्किट नाही, फक्त चहा. म्हणलं अरे फक्त चहा, कप कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? मग म्हणलं बावळाटा टरफाल्याशिवाय कुठं शेंगदाणा. तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागता. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? आपण एक सांगितलं की लोक वेगळंच करतात. असं करू नका महाराज. साधू संतांनी सांगितलेलं ऐका, आणि जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. चला सिस्टीम वाले. सिस्टीम वाला गायब झाला माझा. चला श्रीराम स्पीकर्स काय साकेगाव, थोडा इथं आवाज आहे. येल्लो येल्लो पिवळी वायर. इकडे इकडे आवाज. शरद शेवटी बा काळ बांधून नेन, शरद शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, आमचं काय बाजाईल, आमचं काय बाजाईल, आमचं काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई, पिंगा गे, पिंगा गे बाई. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई. पिंगा गे बाई, पिंगा गे, पिंगा गे बाई, पिंगा. अवगा 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 दागड धिंगागे, अवगा दागड धिंगागे, अवगा दागड धिंगागे, अवघा दागड धिंगागे, अवगा दागड धिंगागे, दागड धिंगागे. दागड धिंगागे, अवघा दागड धिंगागे. दाताचं दातवण घ्या गं कुणी. एक साथ टाळ्या. एक 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 साथ खालीच हात ठेवा, वाजवा. एक माग बसलेले दाताचं दातवण घ्या गं कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. ए दाताचं दातवण घ्या गं कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातवण घ्या गं कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातवण घ्या गं कोणी. माग बसलेले टाळ्या टाळ्या. एक दाताचं दातवण घ्या गं कोणी. कुंकू 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 घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी.
मी थांबल्यावर कसं काय वाजवता हो तुम्ही? हा एक आवाज जरा मोठा आला पाहिजे सगळ्याच्या एकसाथ. महिला मंडळ या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया. या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग 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 बया. सोमवाग प्रेम नगरावारी सावधोनी भजनीला ग देव करा कैवारी. इकडं टाळ्या बंद झाल्या, तुम्ही 12 पर्यंत चालून देईन बरं का कीर्तन. आणि तुम्हाला तेच पाहिजे. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. सोमवाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजने लागा देव करा कैवारी. आपला थोडा आराम करायचा. हा हा तू वाजव. हा एक हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हात वरती, हात 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 हात. माग बसलेले, पुढे बसलेले सगळे हात वरती करा. मंदिरात बसलेले, आजूबाजूला बसलेले सगळ्यांचे हात वरती. एक 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 एक. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. एकदा तुमच्यासाठीच जोरदार टाळे वाजून घ्या. साधू संतांनी सांगितलेलं ऐका महाराज, जन्म सारखा सारखा नाही, तो एकदाच आहे. वेळ पण झालेलीच असते, आता काय 5-10 मिनिटं राहिलेत. हो, सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवून मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमा. Kumayi,
विठोबार कुमाई 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 म्हणा. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 एकदा गायक वादकसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. सुंदर साथ दिली, तुमचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो, आपचा अभंग असा होता, जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा कशाचा? दैवाचा. आणि जो देवाची भक्ती जाणत नाही, मग तो पंडित जरी असला, शहाणा जरी असला, तरी काय कामाचा नाही. आणि कोण हे माझे म्हणा, हो का पंडित शहाणा. त्यासाठी नामरूपाचा मेळ पाहिजे. मागाशी सांगितलं, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त, अन्न पचवण्यासाठी पाहिजे, आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. नामरूपी जडले चित्त आणि त्यांचा दास मी अंकित. हां, आणि भक्ती 9 प्रकारची, थोडक्यात ऐका. श्रवण मनन कीर्तन पादसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. श्रवण भक्ती केली जनक राजेनी. जनक राजेच्या नगराला आग लागली तरी तो जागचा आला नाही, असं श्रवण असावं. आपण कीर्तनाला बसतो पण एका चित्ताने बसतो का? काही जण कीर्तनाला बसतात, घरीच असतं मन. मांजर दूध तर पिणार नाही ना, मांजर दूध तर पिणार नाही. कुलूप लावलं का नाही, कुलूप नाही. काही जण असे बसतात की चप्पलही दिसली पाहिजे आणि महाराजही दिसला पाहिजे. काय अरे अवघड महाराज. पण चित्त जागेवर राहत नाही बरं. चित्त जागेवर पाहिजे. श्रवण भक्ती केली जनक राजाने, दास्य भक्ती केली, दास्य भक्ती केली हनुमंतरायाने, सख्य भक्ती केली अर्जुनाने, पादसेवा भक्ती केली भरताने. भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवणारा भरत राजा. हां, म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, भक्ती 9 प्रकारची. आणि ही भक्ती जो जाणतो, भक्ती जाणे तोची शुद्ध. हो चाल, बरं घ्यायचे नाही घ्यायचे ना. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि गणो हे माझे म्हणा, हो का पंडित शहाणा. ज्ञानेश्वर